सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे वाल्मिक कराडचा मुद्दा काहीसा मागे पडला असं वाटत होतं। तेवढ्यात कराडच्या पुण्यातल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे आकडे चर्चेत आले। तसंच कराडकडील विदेशी सिम कार्डमुळे देशातच नव्हे तर परदेशातही त्याची गुंतवणूक असल्याची चर्चा सुरू झाली। काय आहेत कराडच्या पुण्यातल्या गुंतवणुकीचे डिटेल्स जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। वाल्मिक कराड गजाआड गेल्यानंतर त्याच्या संपत्तीचे चक्रावणारे आकडे समोर येत आहेत। पुण्यातही कराडनं कोट्यवधींची माया गोळा केली आहे। ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावानं पुण्यात आणखी 3 फ्लॅट्स असल्याची माहिती एबीपी माझाला उपलब्ध झाली। ज्योती जाधव या वाल्मिकची दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांची 2 मुलं असून त्यांच्या नावे देखील काही संपत्ती खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यात किती संपत्ती आहे यावर एक नजर टाकूयात। पहिली पत्नी मंजिली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत 4 BHK फ्लॅट, अंदाजे किंमत 3.25 कोटी रुपये। पहिली पत्नी मंजिली आणि वाल्मिकच्या स्वतःच्या नावे पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट, अंदाजे किंमत 1 कोटी रुपये। ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत 2 ऑफिस स्पेसेस, अंदाजे किंमत 12 कोटी रुपये। ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसरमधील अमानोरा टाउनशिपमध्ये 2 फ्लॅट्स, अंदाजे किंमत 3 कोटी रुपये। ज्योती मंगल जाधवच्या नावे खराडीमधील गेरा ग्रीन्स विला सोसायटीत 1 फ्लॅट, किंमत अंदाजे 2.25 कोटी रुपये। फ्लॅट घेणं वगैरे हे काय अनलिगल गोष्ट नाही आहेत। कुणाकडे फ्लॅट नाहीत आज, कोण फ्लॅट मध्ये राहत नाही आज। प्रत्येक जण आपापले घर दार करून राहतातच ना। का झोपडीमध्ये आम्हीच फक्त फ्लॅट मध्ये राहणारे माणसं आहेत का? बाकीचे सगळे झोपडपट्टीने राहतात का सगळेजण? प्रत्येकाकडे फ्लॅट आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू आहेत ना। आणि त्याच्यामध्ये अनलिगल कुठले कुणाचं काही हे लुबाडून करून काय केलं? लोनवर घेतलेल्या वस्तू आहेत त्या, आम्ही त्याचे लोन पे केलेले आहेत त्या गोष्टी सगळे। तुम्ही काढायचं म्हणलं तर त्याचं पूर्ण स्टेटमेंट काढू शकता। तो फ्लॅट कसा घेतलेला आहे, कुठून घेतलेला आहे, काय केलेलं आहे ते। वाल्मिक कराडची पुण्यातील संपत्तीची माहिती समोर येत असतानाच त्यानं विदेशातही गुंतवणूक केल्याची चर्चा सुरू झाली आहे। आणि याचं कारण ठरलं त्याच्या मोबाईलमधून जप्त केलेलं विदेशी सिम कार्ड। हे सिम कार्ड विदेशात रजिस्टर असल्याचं समोर येत आहे। तसंच विदेशातली गुंतवणूक जवळच्या नातेवाईकाच्या नावे असल्याची ही चर्चा आहे। सीआयडी कडून कराडची विदेशात काही संपत्ती आहे का याचा शोध सुरू आहे। वाल्मिकचा आर्थिक व्यवहार कोण पाहतंय त्या व्यक्तीचा शोधही सुरू आहे। अकाउंट जे सील केले, हे किती अकाउंट सील केलेत पहिलं, आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही। हे जर एक्स्टॉर्शन असेल, जे सरकार मान्य करतंय, FIR सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये? मग वाल्मिक कराडांच्या केसमध्ये एक्स्टॉर्शनची केस ही मे महिन्यात झाली आहे। आपण आता जानेवारीमध्ये आहोत। मग एक्स्टॉर्शन मध्ये ईडीचा रोल का येत नाहीये हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। दरम्यान या वादात गुणरत्न सदावर्तेंनी ही उडी घेतली आहे। कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, स्टंटगिरी संविधानाला अभिप्रेत नाही असं सांगत ही केस पुढारी आणि मीडियाच्या आरोपावर उभी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मला असं वाटतंय की जर हे निवळ पॉलिटिकली जर वाल्मिकांना, कराड साहेबांना जर याच्यामध्ये काही लोकांच्या प्रेशर खाली तपासामध्ये पोलीस घेत असतील, कळते समजते माहितीवरून किंवा एखाद्या फोन कॉलवरून, तर मला असं वाटतंय की न्यायालय डोळस आहे। MCOC सुद्धा म्हणजे तेवढे वर्ष जेलमध्येच राहावं असं मला वाटत नाही की जेलमध्ये ठेवता येईल। वाल्मिक कराडच्या पुण्यातील संपत्तीवरून, विदेशातील कथित गुंतवणुकीवरून, विदेशी सिम कार्डवरून अनेक कयास बांधले जात आहेत। त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल हीच अपेक्षा। कृष्णा केंडेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।